हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 1 सेट नेट परीक्षा यामधील पेपर क्रमांक 2 जो आहे एज्युकेशन, ज्याला आपण शिक्षणशास्त्र या विषयासंदर्भात सेट नेट एक्झाम 2025 आणि 26च्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, आपण सुरुवातीला आपल्याला हे माहीत असेल की ही जी परीक्षा आहे यामध्ये पेपर 2 हा आपला 100 प्रश्न असतात, 200 गुणांसाठी असतो, बरोबर आहे. म्हणजे सेट नेटचा पेपर 2 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे एज्युकेशनचं जे मेरिट आहे ते 170 प्लस तुम्हाला मार्क हवेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये एकत्रित स्वरूपामध्ये. जर तुम्हाला सेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल, नेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर मग त्या दृष्टिकोनातून आपण तयारी देखील त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे की आपल्या प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जातात, हे निश्चित आहे, बरोबर आहे. मग आता आपण हे 10 प्रश्न कशा पद्धतीनं, अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्न कसे विचारलेत याचं को रिलेशन, याचा सहसंबंध आपल्याला समजून येणं गरजेचं आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच हा व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला, जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील, अपडेट माहिती मिळत राहील. आणि आपल्याला जर क्लास जॉईन करायचा असेल एज्युकेशन विषयासाठी पेपर 2 आणि पेपर 1 साठी, तर तुम्ही ऑल एक्झाम कट्टा हे वरील ॲप जे आहे, याच लोगोचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे. काही डाऊट, काही क्युरीज असतील तर प्रश्न असतील तर तुम्ही फोन करू शकता. मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे. दोनही विषयाचा पेपर 1 पेपर 2चा क्लास जॉईन करणार असाल तर फक्त 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळेल, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, पेपर 1 पेपर 2, त्यानंतरनं पूर्ण सिलेबसच्या नोट्स मिळतील, पेपर 1 पेपर 2च्या मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज विश्लेषणासह हे सर्व तुम्हाला प्रत्येक म्हणजे 3000 रुपयात दोन्ही विषयाचं मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन असेल. प्रत्येक रविवारी आपलं डिस्कशन सेशन असतं, ज्यामध्ये आठवड्यातला झूम मीटिंगवर आढावा घेतला जातो, प्रत्येक विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी असते. अशा पद्धतीनं सातत्यपूर्ण अभ्यासातून आपण निश्चित यशापर्यंत जाऊ शकता. तर आता आपण बघूयात की पहिला घटक आहे शैक्षणिक अभ्यास. तर यामध्ये एज्युकेशनल स्टडीज हा जो पहिला घटक आहे, त्यामध्ये एकूण कोणकोणते मुद्दे आहेत, उपमुद्दे अभ्यासक्रमाचे, आणि या उपमुद्द्यावर प्रश्न कसे विचारलेले आहेत हे आपण बघणार आहोत. आता जी 15 जून 2025ला जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा, याच्यातला पहिला उपमुद्दा आहे शिक्षणासंबंधी भारतीय तत्वज्ञानाचं योगदान. यामध्ये वैदिक शिक्षण पद्धती असेल, उपनिषदकालीन तत्वज्ञान असेल, जैन आणि बौद्ध तत्वज्ञान, त्यानंतर भगवद्गीतेतील शैक्षणिक दृष्टिकोन, त्यानंतर नालंदा तक्षशिला विद्यापीठे, त्यानंतर भक्ती चळवळ व संत परंपरा कशी विकसित होत गेली, गांधीजींची मूलभूत शिक्षण पद्धती बेसिक एज्युकेशन, त्यानंतर टिळक व महात्मा फुले यांचं शैक्षणिक दृष्टिकोन, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शैक्षणिक कार्य, हे आपल्याला पहिल्या घटकातील पहिल्या उपमुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. दुसरा उपमुद्दा आहे शिक्षणासंबंधित पाश्चात्य विचारधारेचे योगदान. यामध्ये प्लेटो, ऑरिस्टॉटल, रुसो, जॉन लॉक, पॅस्टॉलॉजी, हर्बर्ट पोबेल, जॉन डुई, मॉटेसरी, पॅव्लो, थॉर्नडाईक, स्किनर, हे दुसरा उपमुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. याच घटकातील तिसरा उपमुद्दा आहे शिक्षणाचा समाजशास्त्रीय आधार काय आहे, समाजाच्या गरजा व अपेक्षा, संस्कृतीचे संवर्धन व हस्तांतरण, सामाजिक संरचनेचा परिणाम, त्यानंतर सामाजिक बदलाचं साधन, शैक्षणिक संस्थांची सामाजिक भूमिका कशा पद्धतीची आहे, हे आपण तिसऱ्या उपमुद्द्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर सामाजिक समता व न्याय, समाजातील गतिशीलता, ग्लोबलायझेशन व तंत्रज्ञानाचा प्रभाव, ग्रामीण शहरी विभागणी, शैक्षणिक धोरण व राज्याची भूमिका,
हे तिसऱ्या मुद्द्यामध्ये अपेक्षित आहे. चौथा मुद्दा आहे सामाजिकीकरण आणि शिक्षण. सामाजिक या मुद्द्याअंतर्गत सामाजिकीकरणाची संकल्पना, प्राथमिक आणि माध्यमिक सामाजिकीकरण, शाळा सामाजिकरणाचे केंद्र, शिक्षकांची भूमिका, सहअध्यायी गटाचा प्रभाव, पाठ्यक्रम व शालेय क्रिया, सामाजिक मूल्यांचं हस्तांतरण, सामाजिकीकरणातील अडचणी, नवीन माध्यमे व डिजिटल समाज, सकारात्मक सामाजिकरणाचे परिणाम. अशा पद्धतीने एकूण 4 उपमुद्द्यामध्ये हा आपला पहिला घटक विभागलेला आहे. आता मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगतो की हा जो आपण अभ्यासक्रम जो बघितलेला आहे, आता त्या अभ्यासक्रमानुसार कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. आता हा जे 4 मुद्दे आणि त्याचे परत उपमुद्दे आपण जे बघितले त्यावरचे प्रश्न जे 15 जूनच्या परीक्षेमध्ये 15 जून 2025च्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेत. सेट जो आहे तो मी घेतलेला आहे विश्लेषणासाठी. बघा, जून 2025 सेट एज्युकेशन या विषयाचा, तर त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत. अभ्यासक्रम आपण बघितलेला आहे. 4 उपमुद्दे आहेत आणि त्याच्या अंतर्गत आणखी बरेच मुद्दे 10 मुद्दे आहेत. बघा, 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे 200 गुणांसाठी हा पेपर 2 आहे. आता त्यामधला पहिला प्रश्न म्हणजे बघा, पहिल्या घटकावरचा मी तुम्हाला कोरिलेशन म्हणजे सहसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिला प्रश्न आहे, सांख्य दर्शन हे मुळात टिंबटिंब यांनी प्रतिपादले, म्हणजे कोणी सांगितलं, सांख्य दर्शनाचा उद्गाता कोण आहे, असा एकंदरीत प्रश्न आहे. कणाद, पतंजली, कपिल, व्यास. योग्य उत्तर काय आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे कपिल. त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. तर बघा, सांख्य दर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील सर्वात प्राचीन आणि वास्तवतावादी दर्शन मानले जाते. या दर्शनाचे मूळ प्रणेते प्रतिपादक महर्षी कपिल हे आहेत. सांख्य दर्शनानुसार जग हे पुरुष म्हणजे चेतना आणि प्रकृती म्हणजे जड या 2 मूलभूत तत्वांनी बनलेलं आहे. आता यामध्ये बघा, कणाद हे वैश्विक दर्शनाचे प्रणेते आहेत. पतंजली, बाकीचे पर्याय आपण बघत आहोत, हे योग दर्शनाचे प्रणेते आहेत. आणि व्यास हे मूळ ब्रह्मसूत्राची संकल्पना करते मानले जातात. समजलं? योग्य उत्तर होतं सांख्य दर्शन. कुणी त्याचे प्रणेते आहे तर कपिल मुनी. त्यानंतर बघा, हा प्रश्न वैदिक कालखंडावरच आधारित आहे. प्राणायाम ही पतंजलीच्या अष्टांग योगातील टिंबटिंब पायरी आहे. मला अनेक विद्यार्थी विचारतात, सर प्रश्न बाहेरचे पडले होते असे. पण तुम्हाला मी प्रत्येक मुद्दा आणि त्याच्यावरचा प्रश्न, म्हणजे आपण पहिला जो मुद्दा आहे, 4 उपमुद्दे आपण बघितले होते, त्याच्या अंतर्गत 10 उपमुद्द्यामध्ये आपला पहिल्या घटकाचा अभ्यासक्रम विभागलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न पहिल्या घटकावर विचारले जातात. त्यातला हा दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला कुठेतरी बाहेर विचारला का प्रश्न, तर आपल्या अभ्यासक्रमातूनच आहे, पहिल्याच मुद्द्यातून हा प्रश्न घेतलेला आहे. दुसरा प्रश्न देखील, प्राणायाम ध्यानधारणाच्यापैकी पतंजलीच्या अष्टांग जे 8 मार्ग सांगितले होते योगाचे, त्यातली ही प्राणायाम ही कितवी पायरी आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. तर योग्य उत्तर काय आहे? चौथी पायरी आहे, म्हणजे डी पर्याय योग्य आहे. याचं स्पष्टीकरण, पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये एकूण 8 पायऱ्या किंवा वेगवेगळे 8 अंग सांगितले होते, ज्या क्रमाने आत्मज्ञानाकडे घेऊन जातात. म्हणजे आत्मसाक्षात्कार, म्हणजे सर्व सृष्टी मी आहे, माझ्यात सर्व आणि मी सर्वांमध्ये व्यापलेला आहे, हा जो दृष्टिकोन आहे त्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो, स्वतःची ओळख म्हणतो, ज्यामध्ये जात धर्म याच्या पलीकडे आपण जात असतो. तर यामध्ये अष्टांग मार्गातील पहिला नियम किंवा अंग आहे यम, म्हणजे सामाजिक नियम आणि संयम, जो आता राहिलेला नाहीये. त्यानंतर नियम म्हणजे व्यक्तिगत नियम आचरण. त्यानंतर तिसरं आहे आसन, म्हणजे शारीरिक स्थिरता स्टेबिलिटी.
त्यानंतर चौथा आहे प्राणायाम, श्वास नियंत्रित करणं. ही चौथी पायरी होती जी आपल्याला प्रश्नामध्ये विचारली होती, त्यामुळं चौथी पायरी आहे. प्रत्याहार, पाचवी पायरी, ज्यामध्ये इंद्रिय नियंत्रण करणं, म्हणजे मला प्रत्येक इंद्रियावर, जे पंचज्ञान इंद्रिय त्यावर माझं नियंत्रण असतं. त्यानंतर धारणा म्हणजे एकाग्रता, म्हणजे मी अभ्यास करतोय, माझं मन दुसरीकडे असतो, माझं शरीर इथं असेल पण माझं मन कुठेतरी भटकत असेल, असं होत नाही. धारणेमध्ये तुम्ही एकाग्र, ज्या ठिकाणी तुम्ही चित्त एकाग्र केले त्या ठिकाणी स्थिर असतं. ध्यान, मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो. आणि अंतिम आहे ती समाधी. अंतिम म्हणजेच मुक्ती. मी सर्व आहे, सर्वामध्ये मी व्यापलेलो आहे. बघा, हा दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न, वेदांतावरील मूळ ग्रंथ टिंबटिंब हा आहे. शांकर भाष्य, ब्रह्मसूत्र, अनुभाष्य, वेदांत सौरभ. बघा, हा प्रश्न पण पहिल्या मुद्द्यावर आधारित आहे. बरोबर आहे. पहिला मुद्दा त्याच्यावरचा प्रश्न घेतलाय का नाही? घेतलाय ना. तर योग्य उत्तर आहे ब्रह्मसूत्र. कोणी मांडलेलं आहे ब्रह्मसूत्र? तर बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे योग्य उत्तर, वेदांत दर्शन हे उपनिषदाचे सार आहे. वेदांताचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे प्रस्थानत्रयी म्हणून ओळखलं जातं. 3 म्हणजे उपनिषद, श्रुती प्रस्थान, भगवद्गीता स्मृती प्रस्थान, आठवणी, ब्रह्मसूत्र म्हणजे न्याय प्रस्थान. हे 3 प्रस्थान सांगितलेले त्रयी, प्रस्थान त्रयी असं त्याला म्हटलेलं आहे. यापैकी महर्षी व्यासांनी संकलित केलेले ब्रह्मसूत्र, वेदांत सूत्र हा वेदांत तत्वज्ञानावरील मूळ ग्रंथ आहे, जो कुणी संपादित केला? महर्षी व्यासांनी. ज्यावर नंतर शांकर भाष्य, शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे त्यानंतर, आणि अनुभाष्य हे वल्लभाचार्यांनी लिहिलेलं भाष्य आहे. यासारखे टीकाग्रंथ भाष्य लिहिले गेलेले आहेत. आपल्याला ब्रह्मसूत्र विचारलं होतं, याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे, बौद्ध त्रिपिटाचे 3 भाग खालीलपैकी प्रमाणे आहेत. बघा, दुसऱ्या उपसंकल्पनेवर हा पहिल्या घटकातील आपल्या अभ्यासक्रमातील बौद्ध आणि जैन तत्वज्ञान त्याच्यावर आधारित हा उपमुद्द्यावर आधारित प्रश्न आहे. बौद्ध त्रिपिटकाचे 3 भाग खालीलप्रमाणे कोणते? अभिधम्म पिटक, सम्यक पिटक, आर्यस्तंभ पिटक, सम्यक पिटक, सुत्त पिटक, कर्म पिटक. तिसी अभिधम्म पिटक, विनय पिटक, सुत पिटक, आणि डी कर्म पिटक, विनय पिटक, पंचशील पिटक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आदिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक. बघा, सविस्तर स्पष्टीकरण, त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे मूळ ग्रंथ, धर्मग्रंथ आहेत. त्रिपिटक म्हणजे 3 पेट्या ज्ञानाच्या, ज्यामधील विनय पिटक यात भिक्खू आणि भिक्खुनी यांच्यासाठी असलेले शिस्त आणि आचरणाचे नियम, कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो, उदाहरणार्थ भिक्षूंनी पाळायचे नियम. त्यानंतर दुसरं आहे सुत्त पिटक, यात बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचे संवाद यामध्ये सांगितलेले आहेत. उपदेश आणि धर्मतत्व यांचा समावेश यामध्ये आहे. उदाहरणार्थ बुद्धांच्या कथा व शिकवण त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे आदिधम्म पिटक, यात बौद्ध तत्वज्ञानाचे तार्किक व मानसिक विश्लेषण, उच्च सिद्धांत समाविष्ट आहेत. अशा पद्धतीने त्रिपिटक आपण वरील पद्धतीने आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान जैन धर्माबाबत खरे आहे? बघा, तुम्हाला मी सांगतोय की जो आपला दुसरा जो उपमुद्दा होता बौद्ध आणि जैन तत्वज्ञान, त्याच्यावरचाच हा 5वा प्रश्न आहे. कुठं गेला प्रश्न? आपण म्हणतोय आपण चुकीच्या पद्धतीने अनालिसिस करतोय, विश्लेषण करतोय. एकही प्रश्न अभ्यासक्रमाला सोडून विचारला जात नाही. अतिशय सरळ सरळ प्रश्न विचारले जातात अभ्यासक्रम आणि प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये. तर आपल्या सर्वांना माहिती, जैन धर्म खरे काय आहे? जैन धर्म हा वास्तववादी आहे आणि तो वेद प्रामाण्य मानत नाही. जैन धर्म हा आदर्शवादी आहे, तो वेद प्रामाण्य मानतो. जैन धर्म हा निसर्गवादी आहे आणि तो फक्त ऋग्वेद प्रामाण्य मानतो. डी जैन धर्म हा कार्यवादी आहे आणि तो फक्त यजुर्वेद प्रामाण्य मानतो.
तर योग्य उत्तर काय आहे, तर ए पर्याय. जैन धर्म हा वास्तवतावादी आहे आणि तो वेद प्रामाण्य मानत नाही, वेदांना मानत नाही. त्याचं सविस्तर स्पष्टीकरण बघा. जैन धर्माचे मुख्य तत्व आहे वेद प्रामाण्य. जैन धर्म आणि बौद्ध दोन्ही धर्म हे नास्तिक आहेत, परंपरेने गणले जातात, कारण ते वेदांचे अंतिम प्रामाण्य मानत नाहीत. त्यानंतर वास्तववाद. जैन धर्म जगातील अनेकत्व आणि अनेकत्वावर अनेक दृष्टिकोनाचे अस्तित्व भर देतो. या अर्थाने ते वास्तवतावादी आहेत आणि जगाला क्षणभंगूर क्षणिक मानत नाहीत. त्यानंतर पुढे आदर्शवाद आणि निसर्गवाद. जैन धर्म आदर्शवाद आणि निसर्गवाद या पाश्चात्य संकल्पनेवर आधारित नाहीत. त्यांचे मूळ केवळ ज्ञान आणि त्रिरत्नावर म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य याच्यावर आधारित त्यांचं तत्वज्ञान आहे. पुढचा प्रश्न 6वा. भारतीय अध्यात्मवाद हा पाश्चात्याशी बराचसा मिळता जुळता आहे. आता 6वा प्रश्न बरोबर आहे. इथं तुलना केली पाश्चात्य तत्वज्ञानाशी. 3रा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे कुठंही आपण म्हणतोय त्या पद्धतीनं प्रश्न बाहेरचा विचारलाय का नाही. आदर्शवाद, वास्तवतावाद, निसर्गवाद, कार्यवाद. याचं योग्य उत्तर काय आहे, आदर्शवाद. बघा, भारतीय अध्यात्मवाद आणि पाश्चात्य अध्यात्मवाद, आदर्शवाद यांच्यातील अनेक मूल्य साम्य आहेत, ज्यामध्ये ते आदर्शवाद भौतिक जगापेक्षा विचार, मन किंवा आत्मा हे अंतिम सत्य मानतो. अशा पद्धतीनं आपल्याला 6व्या प्रश्नाचं ए उत्तर बरोबर आहे. भारतीय अध्यात्मवाद आत्मा, ब्रह्म, चैतन्य यांना अंतिम आणि शाश्वत मानतो आणि भौतिक जग, मायेचे जग अस्थायी मानतो. साम्य. दोन्ही विचारात आध्यात्मिक व मानसिक तत्वाला अंतिम सत्य मानतात आणि भौतिकतेला गौण स्थान देतात. त्यानंतर 7वा प्रश्न. निसर्गवाद स्पष्टपणे जाहीर करतो की आपला आत्मा हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. निसर्ग हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. ज्ञान हा विचारांचा परिणाम आहे. ज्ञान हे सृजनशीलतेतून जन्माला येतं. तर योग्य उत्तर काय असणार आहे, बी पर्याय. बरोबर आहे. निसर्गवाद हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. अतिशय सोपे प्रश्न विचारले होते. निसर्गवाद ही एक पाश्चात्य विचारधारा आहे जी निसर्गालाच अंतिम आणि संपूर्ण सत्य मानते. निसर्ग आणि भौतिक जग हेच अंतिम सत्य आहे असं मानतो. ज्ञानाचा स्रोत. निसर्गवादानुसार निसर्ग हाच ज्ञानाचा एकमेव आणि खरा स्रोत आहे. व्यक्तींचे इंद्रियांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवावे. आत्म्यासारख्या अनैसर्गिक गोष्टीमध्ये ते विश्वास ठेवत नाहीत. त्यानंतर बघा, पाश्चात्य तत्वज्ञानावर 3ऱ्या मुद्द्यावर आधारित कार्यवाद या नावानेही ओळखला जातो. टिंबटिंब कार्यवाद या नावाने ओळखला जातो. तार्किक तत्वज्ञान, आध्यात्मिक तत्वज्ञान, प्रायोगिक तत्वज्ञान, तांत्रिक तत्वज्ञान. तर योग्य उत्तर आहे प्रायोगिक तत्वज्ञान. कार्यवाद प्रयोगाला महत्व देतं. बघा, ही कार्यवाद ही अमेरिकेमध्ये विकसित झालेली एक तत्वज्ञान प्रणाली आहे. यामध्ये मूळ तत्व काय आहे, कार्यवाद सत्य हे स्थिर नसतं, ते परिणाम आणि उपयोगिता यावर आधारित असतं. एखादी कल्पना किंवा विचार कार्यान्वित झाल्यावर तो सत्य मानला जातो. पर्यायी नावे. बघा, याच कार्यवादाला प्रायोगिक तत्वज्ञान असंही म्हटलं जातं, उपयोगीवादतावाद म्हटलं जातं, या नावानं ओळखलं जातं. शिक्षणात कार्यवाद करून शिकण्यावर भर दिला जातो. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, वास्तवतावाद हा अध्ययनासाठी टिंबटिंब अध्ययनासाठीची शिफारस करतो. क्रीडा पद्धत, वास्तवतावाद, नैदानिक पद्धत, उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत. तर योग्य उत्तर काय आहे, तर योग्य उत्तर आहे उद्गामी. म्हणजे आधी डिडक्टिव्ह मेथड, ज्याला आधी उदाहरण आणि नंतर सूत्र सांगितलं जातं. आधुनिक शिक्षणशास्त्रामध्ये वैज्ञानिक वास्तवतावाद हा विचारावर किंवा कल्पनावर नव्हे तर भौतिक जगाच्या वस्तुनिष्ठ ज्ञानावर जोर देतो. ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया वास्तवतावादानुसार ज्ञान मिळवण्याची सर्वात योग्य
पद्धत वैज्ञानिक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये निरीक्षण, प्रयोग आणि तर्क यांना महत्त्व असतं. त्यानंतर उद्गामी पद्धत. बघा, उद्गामी पद्धत म्हणजे विशिष्ट उदाहरण, तथ्य यांचा अभ्यास करून त्यातून सामान्य नियम, सिद्धांत, निष्कर्ष करणे. उदाहरणार्थ, विज्ञान प्रयोगशाळेत विद्यार्थी अनेक प्रयोग करून विशिष्ट उदाहरणे, त्यातून एखाद्या नैसर्गिक नियम तयार करतो. ही प्रक्रिया वास्तववादाच्या वस्तुनिष्ठ अनुभवजन्य ज्ञानाच्या तत्वाशी जुळते. त्यामुळं उद्गामी पद्धत योग्य उत्तर आहे. बाकीच्या पर्यायाचे अवगामी म्हणजे काय, डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, त्याचा काय फायदा आहे, क्रीडा पद्धती, त्यानंतर नैदानिक पद्धती. आणि बघा, शेवटचा प्रश्न आहे पहिल्या घटकावरचा. स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचे वर्णन असेही करता येईल. आध्यात्मिक वेदांत, बौद्धिक वेदांत, समाजशास्त्रीय वेदांत, व्यावहारिक वेदांत. काय योग्य उत्तर आहे? योग्य उत्तर आहे व्यावहारिक वेदांत. हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. पहिल्याच मुद्द्यावर आधारित प्रश्न आहे. बघा, स्वामी विवेकानंदांचं तत्वज्ञान हे अद्वैत वेदांतावर आधारित आहे, परंतु त्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर दिला नाही. व्यावहारिक वेदांत सामान्य लोकांच्या जीवनात, सामाजिक सुधारणामध्ये व मानवतावादात कसे लागू शकतात हे शिकवलं. मानवामध्ये असलेल्या दैवी संभाव्यतेवर भर दिला. हे मोक्षप्राप्तीचे साधन मानले. म्हणूनच त्यांना तत्वज्ञानाला व्यावहारिक वेदांत असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे 10 प्रश्न आपण बघितलेले. तुम्हाला आणखी देखील मी ते 10 प्रश्न आता तुम्ही बघितलेले असतील, तर त्यावर आधारित आपण आता आपण जर बघितलं, मला एक सांगा, आता हे 10 प्रश्न आपण मागच्या 15 जून 2025 ला जी परीक्षा झाली त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले. बघा, प्रश्न डायरेक्टली आपला घटक आहे शैक्षणिक अभ्यास. याच्यामध्ये प्रश्न कुठून विचारलाय? वैदिक शिक्षणावर विचारलाय, उपनिषदावर विचारलाय, बौद्ध आणि जैन तत्वज्ञानावर विचारलेला आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानावर विचारलेला आहे. बरोबर आहे. हा पहिला मुद्दा, पहिला उपमुद्द्यावर आधारित प्रश्न विचारलेले 4-5. त्यानंतर बघा, आपण आदर्शवाद प्लेटो, त्यानंतर व्यावहारिक वाद, त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यानंतर आपण जर बघितलं तर जॉन डुईचा कार्यवाद, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बघा, समाजाच्या गरजा, संस्कृती, मूल्य याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. आणि सामाजिक शिक्षण. अशा पद्धतीचे हे एकूण 4च मुद्दे आहेत ज्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण बघितलेले आहेत की कशा पद्धतीने ते प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आता आपण त्यामधील पहिला उपमुद्दा, शिक्षणासंबंधित भारतीय तत्वज्ञानाचं योगदान कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामधील वैदिक शिक्षण पद्धती आणि त्याचा जीवनाचा पाया. बघा, भारतीय तत्वज्ञान शिक्षणाला केवळ माहिती मिळवण्याचं माध्यम मानत नाही, तर ते जीवन, विकास आणि अध्यात्माचे साधन मानतं. याचा अर्थ असा आहे की शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाची व जगाची खरी ओळख होते. कशामुळे होते? शिक्षणामुळे. त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षण म्हणजेच व्यक्तीची प्रगट म्हणजे त्याच्या अभिव्यक्तीचं प्रगटीकरण त्याच्यात आहे, ते फक्त प्रगट होतंय. बरोबर आहे. तर आता बघा, त्यामधला पहिला मुद्दा आहे. एकूण 10 मुद्दे आहेत या पहिल्या उपमुद्द्यामध्ये. त्यातला पहिला उपमुद्द्यातला सब उपमुद्दा, वैदिक शिक्षण पद्धती आणि जीवनाचा पाया. बघा, वैदिक काळात शिक्षण हे मानवी जीवनाला योग्य दिशा देणारं होतं. याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा होती. स्पष्टीकरण दिले गुरु शिष्य परंपरा मग कशी होती. अध्यापनासाठी उदाहरण आणि दृष्टिकोन दिलेले. एकलव्यांची निष्ठा आणि अरुणीने गुरूंच्या आदेशानुसार शेतातील पाण्याची गळती थांबवण्यासाठी झोपले. यामुळे गुरुबद्दल आदर आणि समर्पण या मूल्यावर भर दिला जात होता. त्यानंतर ब्रह्मचर्य,
विद्यार्थी जसे साधेपणा, संयम, संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करणं यामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती ज्ञानार्जनासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ आजच्या काळात विद्यार्थी सोशल मीडिया आणि इतर विचलनासाठी दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करू शकतात याची तुलना ब्रह्मचर्याशी केलेली आहे. अशा पद्धतीनं पुढचा मुद्दा आहे पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार जे पुरुषार्थ आहेत हे मानवी जीवनाचे चार मूळ उद्देश आहेत. शिक्षणामुळे व्यक्तीला त्या व या चारही स्तरावर यशस्वी होण्याची क्षमता मिळते. पण शिक्षणामुळं उदाहरणार्थ धर्म, कर्तव्यनिष्ठ नागरिक होणे. अर्थ म्हणजे उत्तम व्यावसायिक आणि संपत्ती मिळवणे. काम म्हणजे गरजा पूर्ण करणं आणि मोक्ष म्हणजे जीवनातील अंतिम सत्य समजणं. संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण घेऊन धर्म आणि मोक्षाची संतुलन कसे साधता येईल हे स्पष्ट करता येतं. त्यानंतर अध्यात्मज्ञान, स्वतःची ओळख, आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा, जीवनातील उद्देशाची जाणीव होणे म्हणजेच आत्मज्ञान होय. उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या नैसर्गिक कौशल्य उदाहरणार्थ चित्रकला, गणित यास समजते आणि त्याला स्वतःच्या विकसित करतो तेव्हा तो एक अर्थाने आत्मज्ञानच मिळवत असतो. त्यानंतर उपनिषदातील तत्वज्ञान अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्याची तुलनात्मक स्वरूपामध्ये संकल्पना काय आहे, परा आणि विद्या. पराविद्या काय आहे, अपराविद्या काय आहे हे आपल्याला बघायचं आहे दुसऱ्या मुद्द्याअंतर्गत. तिसरा मुद्दा आहे बौद्ध आणि जैन तत्वज्ञान. यामध्ये अहिंसा, याच्यावर दोन्हीवर प्रश्न विचारलेले आहेत. अहिंसा, करुणा, शील, सदाचार, ध्यान. आता अशा पद्धतीने एकूण 3च मुद्दे आपण पहिल्या उपमुद्द्यातील जे 10 मुद्दे त्यातले 3च मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आता त्यावर प्रश्न कसे विचारले जातात तुम्हीच बघा. म्हणजे आपण प्रश्न प्रत्येक उपमुद्दा झाला की त्यावरचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या विश्लेषणात्मक अभ्यासाला वस्तुनिष्ठ अभ्यासामध्ये कन्वर्ट करता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. भारतीय तत्वज्ञानानुसार शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ अर्थ, संपत्ती व गरजा पूर्ण करणे नसून मानवी जीवनातील 4 पुरुषार्थाची पैकी कोणता आहे? धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम. तर योग्य उत्तर काय आहे? मोक्ष. भारतीय तत्वज्ञानानुसार आत्मज्ञान प्राप्त करून जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळवणे, मोक्ष हे शिक्षणाचे सर्वोत्तम व अंतिम उद्दिष्ट आहे. धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषाच्या मोक्षाकडे जाण्याचे महामार्ग आहेत असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने एकंदरीत जसं प्रश्न MPSC मध्ये विचारले जातात तसेच प्रश्न सेटनेट परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच दर्जाचे प्रश्न आपण प्रत्येक उपमुद्द्याखाली सराव प्रश्न देण्याचा प्रयत्न केला. आपण पाहू शकता स्पष्टीकरणही त्या पद्धतीने दिलेलं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय, जसं प्रश्न विचारला होता त्याच धर्तीवर आधारित प्रश्न घेतलेला आहे. नेटला अशा पद्धतीनं विधान आणि कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात जे वेळखाऊ असतात. तोही प्रश्न घेतलेला आहे त्या पद्धतीचा. उपनिषदकालीन तत्वज्ञानानुसार अविद्या, अज्ञान कशा संबोधले जाते, अशा पद्धतीचे हे सर्व प्रश्न आहेत. जोड्या जुळवा असतील तर एकंदरीत काय सांगायचं आहे ते बघा. आपण एज्युकेशन विषयातून जर तयारी करत असाल, सेटनेटची यापूर्वी परीक्षा दिली असेल, काही अडचणी आल्या असतील, कमी मार्कमुळे तुमचा रिझल्ट गेला असेल तर सातत्यपूर्ण अभ्यासासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, कारण आपण जर बघितलं तर बरेच विद्यार्थी मागच्या वेळेस आपल्या बॅचचे विद्यार्थी म्हणजे क्वालिफाय झालेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा. त्यानंतर त्यावर एज्युकेशन आणि पेपर 1 या दोनही कोर्स आहेत. जर तुम्हाला तिथून जॉईन करायचं म्हटलं तर 2000 आणि 1500 अशा पद्धतीने 3500 रुपये अमाऊंट लागेल. जर तुम्ही दोन्ही विषयाचे क्लास जॉईन केले, पेपर 1 आणि पेपर 2चे, तर तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये पूर्ण कोर्स 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीनं मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी मेसेज करू शकता. चालेल. हे व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.